आज आपण कोकणातील फेमस सोलकडीची रेसिपी पाहतोय आणि ही सोलकढी पहा मस्त रंग आलेली आहे, थोडी दाटसर आहे, तितकीच चवीला सुद्धा छान आहे. आणि हीच रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करते. त्यासाठी मी 1.5 वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, बीट, एक मिरचीचा तुकडा आणि आलं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं जे आहे खोवलेलं ते काढून घ्यायचं आहे. त्याचसोबत जिरं, बीट घालायचं आहे. अर्ध्यातला पाव घातला तरी चालेल, जास्त डार्क रंग हवा नको असेल तर. मिरचीचा तुकडा, आलं आणि कढीपत्ता घालायचा आहे. पाणी घातलं ग्लासभर आणि मिक्सरला फिरवून घेतलं. आता ही सोलकढी जी आहे ती आपण वस्त्रगाळच करून घ्यायची आहे, जेणेकरून खोबऱ्याचे जे कण असतात ते या सोलकढीमध्ये येणार नाहीत. व्यवस्थित वस्त्रगाळ करून घेतलेला आहे, पिळून घेतलेलं आहे मिश्रण. आणि हा जो उरलेला चोथा आहे ना, त्याच्यापासून सुद्धा मी आपल्या YouTube चॅनलवरती खास अशी रेसिपी शेअर केलेली आहे. खूप छान चवीला आहे. आणि आता मी घरीच बनवलेलं हे आगळ आहे, त्याचा सुद्धा फुल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आलेला आहे, नक्की पहा. आगळ आंबट असल्यामुळे मी फक्त 2च टेबलस्पून घातलेला आहे. सोलकढी आंबट गोड चवीची असते, त्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून साखर आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे. छान ढवळून घेतलेलं आहे आणि थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे. आता ही सोलकढी बनवून तयार झालेली आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आलेला आहे, तेव्हा लवकरात लवकर हा आपल्या YouTube चॅनलवरचा फुल व्हिडिओ नक्की पहा.